मनसेला दिशा देण्यासाठी कार्यक्रम काय? शिवाजी पार्कात मनसेचा गुढीपाडवा मेळावा। राजकारणाचे नवनिर्माण करायची इच्छा, संदीप देशपांडे यांनी केले भविष्यातील वाटचालीचे सूतोवाच। नूतन वर्षाचे सर्वत्र दणक्यात स्वागत, राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, ठिकठिकाणी भव्य शोभायात्रांचं आयोजन। पवईमध्ये परप्रांतीय तरुणाला चोपले, मराठी तरुणींना चोपलेला आहे। मराठी तरुणीला अश्लील मेसेज पाठवल्यानं संताप। अशोक खरात प्रकरणामध्ये कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वीच दिले होते कारवाईचे आदेश। खरातचे लागेबांधे दूरवर असल्यानं मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। भोंदूबाबा खरातच्या फार्म हाऊसची झाडाझडती, तर तेजस्विनी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली SIT ही स्थापन। गोंदियामध्ये अल्पवयीन मुलीवर मुसलमानाचा अत्याचार, अत्याचारी मुसलमानावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा। आमदार धनंजय मुंडेंचा इशारा कुणाकडे? सार्वजनिक वक्तव्यात मुंडे म्हणाले, मोठमोठे नेते त्यांना संपवायला निघाले होते। सांगोल्याच्या विद्यामंदिर प्रयोगशाळेतील 10वीचा भूगोलची प्रश्नपत्रिका गेली होती चोरीला, एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं गुन्हा केल्याचं तपासात उघड। गडचिरोली पोलिसांसमोर 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, माओवाद्यांवर होतं 68 लाख रुपयांचं बक्षीस। या ऍसिड हल्लेखोराला तुम्ही पाहिले का? संगमनेर पोलिसांचे आवाहन, हल्लेखोरांचे पोलिसांनी रेखाचित्र केले प्रसिद्ध। तृतीयपंथीय व्यक्ती सुधारणा विधेयकाला विरोध, पुण्यामध्ये तृतीयपंथीयांचं केंद्र सरकार विरोधात आंदोलन। हशीम फॅशन नावाच्या दुकानात पाकिस्तानी फॅशनचे कपडे, पाकिस्तानी फॅशनची रील पडली महागात, रत्नागिरीच्या चिपळूण शहरात संतापाची लाट। बीडच्या नेकनूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी, पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान। संभाजीनगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे काढणीला आलेलं पीक गेलं वाया। अवकाळी आणि गारपिटीचा शेतीला फटका, हिंगोलीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सरकारनं नुकसानीचा पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। गुढीपाडव्याच्या पंतप्रधानांकडून मराठीत शुभेच्छा, समाज माध्यमात मोदींकडून मराठमोळ्या भावना व्यक्त। बाजारामध्ये अस्थिरता, तरीही चैतन्य कायम, गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, सोने वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल। तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये गुढीपाडवा साजरा, विधिवत पूजेनंतर मंदिरावर उभारली गुढी। गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, भल्या पहाटेपासूनच मंदिर आणि परिसरामध्ये भाविकांची मांदियाळी।